नमस्कार, तुमचं ऑथेंटिक होममेड रेसिपीजमध्ये स्वागत आहे. तर आजची आपली रेसिपी आहे मोड आलेल्या हिरव्या मुगाची भाजी. ते मी कढई गरम करून घेतलेली होती. यात अर्धी पळी तेल घातलेलं आहे. आता यात मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तो घालून घेते. हा कांदा आपल्याला 1 ते 2 मिनिटं मध्यम आचेवर परतून घ्यायचा आहे. कांदा परतवल्यानंतर मी त्यात एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला होता, तो सुद्धा घालून घेतला आहे. हा टोमॅटो सुद्धा आपल्याला 1 ते 2 मिनिटं मध्यम आचेवर परतून घ्यायचा आहे. त्यात मी 2 चमचे घरगुती मसाला घालून घेते. अर्धा चमचा धने पावडर, पाव चमचा जिरे पावडर आणि अर्धा चमचा हळद पावडर. चवीनुसार मीठ घालून हे आपल्याला सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता यात मी मूग घालून घेते. इथे मी पाव किलो मूग घेतलेले होते. ते 1 दिवस पाण्यात भिजवून ठेवलेले होते आणि दुसऱ्या दिवशी त्याला मोड काढून घेतलेले आहेत. हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून यावर झाकण ठेवून झाकणावर पाणी ठेवून वाफेवर ही भाजी शिजवून घ्यायची आहे. 5 ते 10 मिनिटात ही भाजी व्यवस्थित अशी शिजून होते. तुम्ही पाहू शकता आपली भाजी